का दौडू तुम्ही सामना लगेच सुरू करा। दोन फलंदाज क्रीजकडे येताना आपण पाहतोय ऋषी पवार बेलवली आणि जयवंत मिसाळ वारदोली। मागच्या सामन्यामध्ये काय सुरेख फलंदाजी दोन्ही फलंदाजांनी केली आहे, त्याच्यामुळे जयवंत मिसाळची ओळख तीच राहिली आहे, प्रत्येक वेळेला आक्रमक फटकेबाजी करायची। आणि ऋषी पवार तोही अनेक वर्षापासून बेलवली गावचं प्रतिनिधित्व करताना आपण पाहिलंय। परंतु एका बाजूला भिंगरवाडी गावची ही ओळख सुधीर लहाने गोलंदाजीच्या मार्कवर असेल। सुधीरजी लहाने, चला वेळ नका दौडू, अतिशय सुंदर स्पर्धा। आणि दीपक पाटील सर, वेळेत स्पर्धा संपणं या स्पर्धेचं यश असतं ते यश आपण पाहिलंय। वासुदेव दादा असेल, योगेशजी असेल, ही सगळी मंडळीनं आपल्या परीनं म्हणजे 24 लाईव्ह इव्हेंट तालुका ओपन हाफ टीम पुरस्कृत जयहनुमान मसोबा नारपोली संघ आणि एक साथ मित्रांची या सर्वांच्या अथक प्रयत्नातून हे साकारतंय 40 गाव प्रीमियर लीग हे तिसरं पर्व। उत्तम मैदान आणि सर्वोत्तम आयोजन या स्पर्धेचं मुख्य अंग राहिलंय, त्याच्यामुळे या स्पर्धेला 4 चांद लागतायत। बाईक, उत्तम ट्रॉफीज आपण इथे पाहतोय, 2 सायकली आहेत। निकेत पाटील मॅन फ्रॉम रावे गुंदलेकरांची भूमिका, एक नवा स्कोरर आमच्यासाठी तरी आपण पाहतोय, त्याच्यामुळे सुदर्शन पाटील तारा यांच्या अनुपस्थितीमध्ये निकेत मात्र उत्तम कामगिरी करताना इथे आपण निहाळतोय। स्कोरर बोलका असावा आणि ते गुंदलेखन चांगलं असावं हे मुख्य अंग त्याच्याकडे आहे, त्याच्यामुळे निकेतचं विशेष कौतुक। 24 लाईव्ह इव्हेंट्स पुन्हा एकदा नव्या रंगात नव्या ढंगात सर्वांना आनंद देणारी, घर बसल्या उत्तम क्लिअरिटी सहित दाखवणारी ही वाहिनी 24 लाईव्ह इव्हेंट्स। विवेक अँड टीम सगळी सज्ज झाली आहे, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक कौतुक करूया, कारण खऱ्या अर्थानं अप्रतिम कामगिरी तुमची सदैव राहिली आहे, त्याच्यामुळे तुमचं विशेष कौतुक। येस, लेट्स प्ले। डीजे अक्षय जाताळे, चेंडू राहिला हवेत, ऋषी पवारचा पहिला चेंडूवर फटका द्यायचा प्रयत्न मात्र सफल राहिला। सुधीर लहाने मात्र पहिल्या चेंडूवर ऋषी पवारची बहुमूल्य विकेट मिळवली आहे। राजेश कडव नवीन फलंदाज, गोल्डन डकचा शिकार बनला ऋषी पवारला थोडीशी घाई मी म्हणेन की नडली, कदाचित आपली बहुमूल्य विकेट हे फेकणं टाळणं गरजेचं होतं। ऋषी पवारला मागच्या सामन्यात चांगली लई सापडली होती, लईचा फायदा ऋषी पवारनं घेणं गरजेचं होतं, परंतु सुधीर लहाने एक दिग्गज आणि टिचून गोलंदाज राहिला, त्यानं मात्र पहिल्या चेंडूवर लॉंग ऑफच्या दिशेनं झेल देण्यास भाग पडला ऋषी पवारला आणि गोल्डन डकचा शिकार बनला। रोशन राजेश जाधवचा हा फटका आल्या चांगली फटकेबाजी पाहतोय, एक किरण कंप्लीट केली, कदाचित राजेश जाधव रिलॅक्स झाला होता, त्याला वाटलं होतं की स्क्वेअर लेगच्या मधून हा चौकार जाईल, परंतु चेंडू पडल्यानंतर थांबला आणि मग तोपर्यंत शतरक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचला अविनाश जाधव आणि त्यानं मात्र चेंडू उचलला फेकला, तत्पूर्वी 2 धावा त्या चेंडूवरती आल्या। राजेश कडव आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं अविनाश जाधवनं हा झेल टिपला, 1 बाउंड चेंडू टिपला। सुधीर लहाने 2 धावा धापल्याकडे लागतात राजेश कडवच्या या पहिल्या 2 धाब्यानं। सुंदर चेंडू दिशा द्यायची होती पॉइंट्स आणि थर्ड मॅन मधून चेंडूला कदाचित पाठवायचं होतं सीमारेषेच्या बाहेर, परंतु चेंडू फळीमध्ये कॉन्टॅक्ट नाही आणि जिथे कॉन्टॅक्ट नाही तिथे उत्पत्ती 0, धावही नाही। 3 चेंडू पॉवर प्लेचे पहिलं षटक हाताळताना सुधीर लहाने उत्तम गोलंदाजी, 1 विकेट त्यानं कमावली। आणखीन एक चांगला चेंडू राजेश कडवनं एक चेंडू चांगला कनेक्ट केला, पण त्यानंतर मात्र लागोपाठचे 2 चेंडू राजेश कडवला रोखून धरलाय सुधीर लहानेनं।
4 चेंडू आता पण टाकून झाले. धावपळकर धावा लागलेत 1-2. प्रथम फलंदाजी करताना IIC अँड जय हनुमान भिंगरवाडी संघाची. पुन्हा एकदा नीटचं कनेक्ट नाहीये. शतरक्षक येईल. मिडॉनला शतरक्षक तैनात होता, त्याने मात्र चेंडूपर्यंत गेला आणि तिथे चेंडू पकडला, उचलला, फेकला. धाव मात्र मिळते ती राजेशला. 1 आणि 1 या संख्येनं धावपळकर धावा लागतायत. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1-3 धावा. पहिल्यांदा स्ट्राईकवर असेल जयवंत मिसाळ. मागच्या सामन्यामध्ये घणाघाती षटकार ठोकत रुबाबात विजय संपादन केला होता जयवंत मिसाळ आणि टीमनं. आता मात्र पूर्वार्धामध्ये प्रथम फलंदाजी करायची आहे, त्याच्यामुळे आव्हान आहे धावांचा डोंगर उभा करायचा. परंतु एका बाजूला ताकदवान गोलंदाजी आहे, स्टँडर्ड रणनीती आहे. ती रणनीती मात्र धर्मेंद्र घोगरे आखताना पाहतोय. सुधीर लहाणे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा फक्त 9 धावा देत 2 विकेट्स त्याने कमावल्या होत्या. चला वेळ दौडू नका, कारण पहिले 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं हा स्पर्धेचा नियम राहिलाय. सुधीर लहाणे पुन्हा एकदा राईट आर्मवरती विकेट. डावखुऱ्या जयवंत साठी माझी ओळख आहे, फक्त आणि फक्त मोठे फटके, मनगटी फटके लगावण्यामध्ये मी किती मातबर आहे. अकोट टप्प्याचा चेंडू कदाचित स्लोवर टाकला, स्लोवर वर फसला नाही तर त्यानं फसवलं. फलंदाजानं मात्र चेंडूला भिरकावलाच किंवा डोक्यावरून ठोकला. पहिल्या षटकातील हा पहिला षटकार. बंधूंची आहे डीजे अक्षय, आमचं गाणं तुम्ही लगावलात त्याबद्दल विशेष आभार. आपल्या माध्यमातून आम्ही मात्र खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोहोचतो, हे क्रेडिट तुमचं आहे, त्याच्यामुळे तुमचंही विशेष कौतुक. उत्तम संगीत आणि उत्तम एंटरटेनमेंट, उत्तम माईक सिस्टीम इथे मात्र डीजे अक्षयच्या माध्यमातून जाताळे चांगली सिस्टीम राहिली आहे. अनेक ठिकाणी आम्ही एकत्र काम केलं आहे, त्याच्यामुळे क्वालिटी मेंटेन करणं गरजेचं आहे. क्वालिटी मेंटेन केली आहे ते डीजे अक्षयनं, तुमचंही विशेष कौतुक. प्रीतम घोगरे गोलंदाजीच्या मार्कवर, तर स्ट्राईकवर मात्र राजेश. कट केलाय, सुंदर फटका पाहतोय आपण. काय सुरेख अप्पर कटचा हा फटका पाहिला आणि डीप थर्ड मॅचच्या मधून चेंडू पुन्हा एकदा गेला सीमारेच्या बाहेर. हा मात्र अक्कल हुशारानं लगावलेला चौकार. चौकार पहिल्या मागच्या सामन्यातल्या पहिल्या षटकातील, या मागच्या षटकातील पहिल्या अंतिम चेंडू षटकार आला आणि नंतर पहिला या चेंडू मात्र चौकार. कमबॅक कमबॅक कमबॅक, जोरदार अपील नाकारला गेलाय आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र चला सामना लगेच सुरू करायचा. ज्याप्रमाणे अपील पाहिलं, अपिलामध्ये उत्साह होता, दोन्ही पंचांनी मात्र इंटरेस्ट दाखवला नाही आणि त्याच्यामुळेच इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता होते. खोलवट टप्प्याचा हा चेंडू. धावपळकर धावा लागले 13. राजेश कडव आणखी एक चांगला फटका आहे. छत्रपती तिकडे तैनात आहे. डीप स्क्वेअर लेगला काय लिहिले या झेल टिपला, सहज झेल टिपत राजेश कडवचा खेळ संपवलाय, ज्यानं 7 चेंडू मध्ये 7 धावा जोडल्या, एक चौकार ठोकला. त्या राजेश कडवचा मात्र खेळ संपवलाय प्रीतम घोगरेनं. उत्तम झेल तिकडे टिपला अनिकेतनं आणि त्याच्यामध्ये दुसरा मोहरा बाद झाला तो IIC आणि जय हनुमान भिंगरवाडी संघाचा. नवीन फलंदाज आकाश भोईर, मॅन फ्रॉम डेरवली. आणखीन एक होतकरू खेळाडू डेरवली संघाचा अतुल भोईर या टीम मध्ये. अतुलांचे बंधुराज आकाश भोईर एक उत्तम खेळाडू राहिलाय. कित्येक वर्ष अतुल भोईरनं आपल्या संघाला आपल्या परीनं सांभाळला. तो अतुल भोईर
आकाश भोईर यांचा हा टीम आम्ही अनेक वर्ष पाहिली, तोच आकाश भोईर स्ट्राईकवर असेल. IICN जय हनुमान भिंगरवाडी वर्सेस करतेश्वर मोठे भिंगर. खोलो टप्प्याची गोलंदाजी टिचून गोलंदाजी केली जाते. प्रीतम घोगरेला माहिती आहे की धावा वाचवायचे आहेत आणि त्याच प्रकारची गोलंदाजी. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दाभोळकर धावा लागले त्या म्हणजे 2 बाद 14 धावा. 2 बाद 14 एक चेंडूमध्ये षटकार ठोकत जयवंत मिसाळनं आपली गुणवत्ता मागच्या सामन्याप्रमाणे इथेही सिद्ध केली आहे. आकाश भोईरनं मात्र चांगल्या चेंडू सन्मान करत आपलं खातं उघडलं 1 या धावसंख्येनं. जयवंत मिसाळ ज्याच्यावर भिस्त आहे मोठ्या धावा जमवण्याची ती जबाबदारी तो स्वीकारेल का. प्रीतम घोगरे ज्यांना आतापर्यंत चेंडू टाकले 4 धावा दिलेत 5, एक मोहरा त्यांना टिपलाय. आक्रमकता हाच माझा डिफेन्स आहे हे नेहमी जयवंत मिसाळनं दाखवलंय ना. अशा प्रकारे या चेंडूवर मात्र एक मोठा फटका दाखवायचा होता. चेंडू घरंगळत राहिला 30 यार्डाच्या क्षेत्रामध्ये मिडॉनच्या दिशेनं आणि एक धाव मात्र मिळतीये. 1 धावेनं दाभोळकर धावा लागतात 15 या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर स्ट्राईकवर फलंदाज मात्र आपण पाहतोय आकाश भोईरला. प्रीतम घोगरे एक षटकामध्ये आतापर्यंत 1 विकेट आणि 6 धावा. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याची गोलंदाजी अतिशय उत्तम. 1 धाव मात्र मिळते. 1 धावेवर समाधान मानलं गेलंय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना IICN जय हनुमान भिंगरवाडी संघ जाऊन टिपतोय 2 बाद 16 धावा. तर नक्कीच मी विनंती करेन या मंचावर या मैदानावरती उपस्थित आहेत योगेशजी दिघे साहेब, रोहितजी पाटील साहेब सोमटणे आणि राजेंद्र मस्कर नारपूल या तिन्ही मित्रांकडून खऱ्या अर्थानं तब्बल 6 डझन चेंडू या स्पर्धेला देण्यात आलेत. तर मी विनंती करेन योगेशजी दिघे, रोहित पाटील सोमटणे, राजेंद्र मस्कर नारपूल तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. प्लीज या आपण लगेचच या मान्यवरांना विनंती असेल. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 5 षटकांचा खेळ आणि आज अचानक धावा कमी व्हायला लागलेत. भरदा वेगानं होणारी गोलंदाजी पहिल्या 4 दिवसामध्ये काय अफलातून फलंदाजी राहिली आहे. अजय पाटील बेलवली एक उत्तम खेळ त्याचा राहिला. दिनेश नाईकचा अफलातून खेळ राहिलाय. काल दर्शन पाटील, जयेश भोईर अनेक दिग्गज मंडळीनं चांगला खेळ दाखवलाय आणि आज मात्र मोठी इनिंग्स पाहायला मिळत नाहीये. परंतु गोलंदाजांचा बोलबाला आहे. आज ही धावपट्टी ज्याप्रमाणे दररोज प्रेम बदलतं ना तसंच धावपट्टी सुद्धा दररोज नव्याने प्रेमात पडायला लागली आहे. ते नवं प्रेम आज गोलंदाजावर दाखवताना धीरज पवार गोलंदाजीच्या मार्कवर आउटसाइड द ऑफ स्टंप खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचाचा इशारा वाईट बॉल. दीपक पाटील सर पाळी यांचा मात्र वाईटचा इशारा येतोय. धीरज पवार धर्मेंद्र घोगरेची रणनीती आपण पाहतोय कारण धीरज पवार या षटकामध्ये मागच्या सामन्यामध्ये कदाचित षटक त्यानं हाताला नव्हतं. इथे मात्र आता चूक नाहीये. जसा चेंडू पकडला हातामध्ये धर्मेंद्र घोगरेला माहित होतं इट्स आउट आणि त्यानं मात्र जल्लोष केला. आकाश भोईर बहुमूल्य विकेट मात्र गमावली जातीये आणि हा नवा डाव जो टाकला धीरज पवारच्या रूपानं तर धर्मेंद्र घोगरेचा हाही डाव यशस्वी होताना पाहतोय. फलंदाज क्रमांक 3 बाद.
सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली, तोही परतलाय. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. नवीन फलंदाज अजय लहाने, भिंगारवाडी. इथे मात्र जपावं लागेल, धावा संख्या जोडावी लागेल, सिंगल डबल भर देत ते धावा कराव्या लागतील. ज्या प्रकारची अवस्था पहिल्या सामन्यामध्ये गावदेवी बेलवली आणि बहिरीनाथ वारदूळ संघाची झाली होती, जी या संघाने केली, त्याच प्रकारची ऍक्शन रिप्लाय इथे मात्र आता भिंगारवाडी संघाची पाहतोय. कारण 2.3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 4 बाद 17 धावा. 50-55 धावा कमीत कमी उभ्या कराव्या लागणार. गोलंदाजी ताकदीची आहे भिंगारवाडी संघाची. चांगला फटका, रिकामी जागा हेरण्याचा प्रयत्न फसला. रोशन पाटीलची कमालीचे क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफ मधून सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने धाव सुटला आणि इथे मात्र धीरज पवारचा टाकलेला डाव काय यशस्वी होताना पाहतोय. तिसरी विकेट्स या षटकामध्ये कमावतोय धीरज पवार. लाईफ मधला सक्सेस रेट ठरवतो ते कंटिन्युअली इम्प्रूव्हमेंट पाहिली आणि धीरज पवारवर दाखवला विश्वास. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव देत तब्बल 3 मोहरे टिपले आणि इथे मात्र कंबरडर मोडलाय IIC आणि जय हनुमान भिंगारवाडी संघाचं. आता मात्र संघाचा संघनायक सचिन लहाने. मोठी जबाबदारी आहे, जरूर जबाबदारी फसली. विकेट हॅट्रिक इथे मात्र मिळतीये. मोठा फटका सचिन लहानेच्या पत्त्यावर नाही पडला. कदाचित त्यानं थांबणं गरजेचं होतं, वेळ द्यायला हवी होती, परंतु मोठा फटका लगावण्याच्या नादामध्ये मात्र क्रमांक 6 ची विकेट हॅट्रिक मिळवत धीरज पवार कमालीचा परफॉर्मन्स दाखवतोय. विनंती करेन नारपोली गावचे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय गणेशदादा पाटील आपल्याला विनंती करतोय, आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचे. गणेशदादा पाटील आपण या आणि या अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. क्रमांक 6 सचिन लहानेकडून बरी मोठी अपेक्षा होती, मोह आवरला नाही. ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय, ग्रामीण क्रिकेटला फक्त मोठे फटकेबाजी, सिंगल डबलवर भर देत जर का सामना पुढे सरकू शकला असता, परंतु नाही. सचिन लहाने त्या मोहपाशामध्ये अडकला आणि धीरज पवारनं मात्र शिकार केली. 4 विकेट्स एका षटकामध्ये फक्त 1 धाव. साहिल लहाने आता मात्र नवीन फलंदाज. बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स केली जाते. टेक्निक मी तू जरूर झालाय, एकमेव आधार राहिलाय जयवंत मिसाल. 3 षटकांचा खेळ संपला आणि 6 बाद निव्वळ 17 धावा. धीरज पवार 1 षटक 4 विकेट्स आणि 1 धाव, तीही वाईटची. काय सुरेख अफलातून गोलंदाजी राहिली आहे नाणेफेकीच्या कौलानंतर. इथे मात्र आजच्या या दिवसामध्ये निकेश टॉस खूप महत्वाचा फॅक्टर बनलाय. इथे स्ट्रॅटेजिक टाइम आउट पाहतोय आपण आणि स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये मात्र धर्मेंद्र घोगरे आणि टीम आनंदी असेल यातील मात्र शंका नाहीये. वळूया, वेळ मिळतीये तत्पुरी DJ कडे.
वेळेचा करत या मंचावर उपस्थित प्रमुख अतिथ्यांचा सन्मान करूया। तर योगेशजी दिघे यांना विनंती करेन की आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे। योगेशजी दिघे, रोहितजी पाटील आणि राजेंद्र मस्कर या तिन्ही मान्यवरांना विनंती करेन त्यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 6 डझन बॉल्स देण्यात आलेत। तर पहिल्यांदा योगेशजी दिघे, तर या आपण लगेच सन्मान करूया। योगेशजी दिघे, रोहितजी पाटील, राजेंद्र मस्कर या तिन्ही मान्यवरांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल। तिन्ही मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय आणि त्यानंतर मात्र विनंती करेन गणेशजी पाटील साहेब, ज्येष्ठ नागरिक, आदर्श व्यक्तिमत्व नारपोली यांना विनंती करतो आता आपण सन्मान स्वीकारायचा। आपण गणेश दादा पाटील यांना विनंती करतो की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारा। आदरणीय गणेश दादा पाटील यांना शुभ सन्मान, त्याचबरोबर आदरणीय भगवान दादा आपल्याला विनंती करतोय आपण आपलाही सन्मान स्वीकारा। आदरणीय भगवान दादांचा शुभ सन्मानही इथे केला जाईल। तर वळूया आपण या सामन्याकडे। प्रीतम घोगरे वैयक्तिक दुसरं, सिंगल रन। भगवान दादा आपल्याला विनंती करतोय आपण सन्मान स्वीकारा। इथे मात्र सिंगल रन धावपळकर धावा लागतात बऱ्याच अवधीनंतर, ते म्हणजे एक न मजल मारले 18 वर 6 बाद 18 धावा। पहिला सामना रुबाबाद जिंकणारा भिंगरवाडी संघ प्रथम फलंदाजीना मात्र थोडासा अडचणीमध्ये पाहतोय। जयवंत मिसाल वन मॅन आर्मी, ज्याच्यामुळे अजूनही क्षमता आहे, 2 षटकं बाकी आहेत, त्याच्यामुळे इथूनही 50 धावा जोडण्याची ताकद जयवंत मिसाल मध्ये। साहिल लाने ही तेवढाच आक्रमक खेळाडू आहे, तर साहिल लाने आणि जयवंत मिसाल एक नवीन आणि महत्त्वपूर्ण भागीदारी करेल का? प्रीतम घोगरे 1.1 षटकामध्ये 8 धावा देत एक मोहरा पण धीरज पवारनं प्रभावित केलं। मी म्हटलं होतं की जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी साहिल लाने स्वीकारू शकतो। चांगला फटका पाहिला डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून, आखूड टप्प्याच्या चेंडूवर मात्र ठोकला हा चौकार। आखूड टप्प्याचा चेंडू आणि इथे मात्र आखूड टप्प्याला दर्शवला आहे बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून चौकारी। साहिल लानेमध्ये क्षमता आहे मोठे धावसंख्या उभारण्याची। एका बाजूला जयवंत मिसासारखा सलामीर आधुनिक तंबू आधुनिक क्रीजर उभा आहे, त्याच्यामुळे 6 बाद 22 जरी असतील तरी येणाऱ्या 10 चेंडूमध्ये इथून 20-25 धावा जोडू शकतो। हा विश्वासच तुम्हाला मोठा बनवतो। मी करू शकतो। ज्या वेळेला स्वतःला कळतं ना त्या वेळेला समजतं की धावा जमू शकतात, स्वतःला माहीत असायला हवं। आणि ठोकला प्रीतम घोगरेला दिला भिरकावून मिडविकेटच्या डोक्यावरून षटकार। काय सुरेख, काय सुरेख, एक चौकार एक षटकार, प्रीतम घोगरेवर हल्ला। आणखीन एक आखूड टप्पा आणि आणखीन एक आखूड टप्प्यावर या धावा आहेत ना, उत्तरार्धामध्ये दरम्यान घोगरे आणि टीमला दबाव आणि जाब विचारतील। काय सुरेख फटकेबाजी होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही, कूस कधी बदलेल वेळ हे सांगता येत नाही। आणि मी म्हटलं होतं की साहिल लहानेमध्ये ती क्षमता आहे, जयवंत मिसाल मध्ये ताकद आहे, ती ताकद नजाकत दाखवताना ताकदवान प्रीतम घोगरे या ताकदवान आणि चांगल्या गोलंदाजावर प्रहार करताना ठोकले जात आहेत। लागोपाठ एक चौकार आणि 2 षटकारासहित आतापर्यंत 17 धावा 4 चेंडूमध्ये, 36 धावा 34 धावा 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 बाद हे विसरून मी आहे तोपर्यंत गेम चालू ठेवणार या खेळानं मात्र मंत्रमुग्ध केलं जात आहे। काय सुरेख 50-55 स्वप्न सहजच पाहिलं जाईल। स्वप्न मोठीच पाहिजे आणि स्वप्न पाहणंही सोपं असतं। इट्स अ मायटी गोलंदाजांची लखतरा वेशीवर टांगताना फक्त एक चेंडू खराब पडला, त्यानंतर सलग 3 षटकार ठोकत साहिल लानेनं काय कमबॅक केलाय। धीरज पवारची गोलंदाजी विसरत प्रीतम घोगरेवर प्रतिहल्ले केले, एक चौकार सलग 3 चेंडूवर 3 षटकार। आता हे वातावरण तापायला लागले, या धावाने मात्र सचिन लहाने आणि टीम आनंद उत्सव साजरा करेल यातील मात्र शंका नाही। तब्बल 40 धावा
40-45 होतील का हा प्रश्न विचारला होता. आणखीन एक चांगला फटका. काय सुंदर अफलातून कव्हरच्या डोक्यावरून वन बाउन्स चौकार. या षटकामध्ये प्रीतम घोगरेला तब्बल धावा पडल्या. 25 होत्याचं नव्हतं झालं. 4 षटकामध्ये ज्या धावा नव्हत्या तर एका षटकामध्ये आल्या 27 धावा या षटकामध्ये आल्या आणि धापळकर धावा लागल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 6 बाद 44. साहिल लाने, हॅट्स ऑफ यू. निखिल मस्कर मॅन फ्रॉम नारपोली गोलंदाजीच्या मार्कवर. मी म्हणेन की खऱ्या अर्थानं प्रीतम घोगरेवर दाखवलेला विश्वास हा फेल गेला. 27 धावा एका षटकामध्ये वसूल करण्यात आल्या आणि आव्हान आता कडवर राहणार. चूक आणि चूक. घर फिरले की घराचे वासे घरा 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 कसे फिरतायत हे दाखवणारा खेळ राहिलाय. हा झेल पर्यंत सुधीर लहाना पोहोचणं गरजेचंच होतं परंतु झेलचा प्रयत्न नाही झाला. चेंडू वन बाउंस गेला सीमारेषा बाहेर आणि जिथे 40चं स्वप्न पाहणं ही कठीण होतं. मी म्हटलं की स्वप्न पाहायची ती मोठी पाहिजे ते मोठी स्वप्न पाहिली आणि आता तब्बल 48 पर्यंत मजल. क्या बात. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूनं साहिल लहाने बरसलाय तर दुसऱ्या बाजूला जयवंत मिसाल. पुन्हा एकदा कहर ढळतोय. निखिल राईट आर्म राऊंड देखील आणखी आता चेंडू हवेत राहिलाय. झेलचा प्रयत्न पुन्हा एकदा सफल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. 3 षटक या सामन्याची पहिली 3 षटक मी म्हणे की निर्विवाद वर्चस्व गाजवतं भिंगार संघानं पण एका षटकानं चित्र बदललं. धावा लागला तब्बल 50. काय सुंदर हे स्वप्न ही भिंगारवाडी संघानं कधीच पाहिलं नसेल परंतु स्वप्नांची पूर्तता करताना पाहतोय. साहिल लहाने आणि जयवंत मिसाल अप्रतिम कामगिरी करताना आपल्या संघासाठी. मागच्या 8 चेंडूमध्ये 33 धावा तब्बल जोडल्या गेल्यात. चित्र बदलणारा हा खेळ राहिलाय. धर्मेंद्र घोगरे आणि टीमला विचार करायला लावणारा हा खेळ. चेंडू राहिला हवे तिथे मात्र प्रीतम चूक करू नाही आणि ते मात्र आणखीन एक फलंदाज होईल बाद. परंतु जयवंत मिसाल जरी परतला असेल तर आपल्या संघासाठी मी म्हणेन की सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलाय. ज्या प्रकारचा हा खेळ राहिला हा खेळ मात्र उत्तम राहिलाय. चला गावदेवी बहिरात 11 बेलवली वारदोली संघाचा संघनायक आणि चेतन स्मृती रुद्रांश 11 आष्टे दोन्ही संघाचे संघनायकांना टॉस करण्यासाठी संपर्क लगेच साधायचा आहे. आष्टे संघात संघनायक एका बाजूला प्रेम गायकवाड तर आकाश चोरगे बेलवली वारदोली संघात संघनायक. चला टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. राहुल भोईर नवीन फलंदाज परंतु मी म्हणेन की ज्या धावांची गरज होती त्या धावा भिंगरवाडी संघाच्या बोर्डवर लागलेत. साहिल लानेला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे परंतु राहुल भोईर काय खेळ करेल. फुल टॉस चेंडू दिशा दिली आहे. चेंडू अंतर गाठील जरूर. ज्या प्रकारे धावांचा प्रवाह सुरू झाला आणि त्या धावांचा प्रवाह आता मात्र थांबत नाहीये. फुल टॉस चेंडू आणि कव्हर्स मधून चेंडू हाही गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी रेफर केला जाईल बीमर साठी. बॅटिंग रिव्ह्यू इथे मात्र येतोय. तिसरे पंच आमचे पाहतील. बॅटिंग रिव्ह्यू घेतला जातोय बीमर साठी. इथे मात्र चौकार जरूर आलाय. संतोषजी पवार तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये असतील. चला फिल्डिंग लावा तुम्ही. फेअर डिलिव्हरी इथे मात्र पाहतोय. 12th मॅनची राखीव खेळाडू असताना कामगिरी जबरदस्त खतरनाक राहिली आहे. नेहमीच जेव्हा रिव्ह्यू येतो ना सरळ जायचं स्क्रीनकडे. नाही येस हो
मजबूर केलं जातं पंचांनाही आणि ती रणनीती इथं आपण पाहिली. राहुल भोईर हे एक चेंडू चौकार, धावांचा प्रवाह काय सुस्तार सुटलाय. हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू चांगला आहे, परंतु एक गोष्ट आहे, धावा जरूर आल्या या षटकामध्ये आतापर्यंत 10, पण साहिल लाने मात्र फक्त नॉन स्ट्रायकरला पाहत राहिलाय. परंतु दुसऱ्या बाजून धावाही आल्या. 6 चेंडूमध्ये 26 धावा तब्बल साहिल लानेने ठोकल्या आणि आपल्या संघाला भरभक्कम अवस्थेमध्ये आणून ठेवला. दांडेगुल निखिल मस्कर, सुंदर कामगिरी. निखिल मस्करची गोलंदाजी जरूर चांगली राहिली होती. खराब क्षेत्ररक्षण सगळ्यात मला ड्रॉबॅक राहिला. चला प्रेम गायकवाड, लगेच आपण यायचं टॉस करण्यासाठी. प्रेम गायकवाड अष्टसंघात संघाने चेतन स्मृती रुद्रांश 11 अष्टे. प्रेम गायकवाड प्लीज आपण या. 5 षटकांचा पूर्वार्ध संपला आणि या 5 षटकांच्या पूर्वार्धामध्ये वाटत नव्हतं की 50 धावा आसपास जाईल, परंतु 50 पेक्षा जास्त 54 धावा धाबाकडे लगावल्या आणि 55 धावांचा टार्गेट सेट केलाय. तो म्हणजे IIC अँड जय हनुमान भिंगरवाडी संघानं, ते म्हणजेच कर्तेश्वर मोठे भिंगर संघासमोर त्या 55 धावांचा पाठलाग कसा केला जाईल. उत्तरार्ध रंगेल की गोलंदाजी पुण्य ताकदीची राहील, उत्तरार्ध ऐकूया दीपकजी पाटील सर. तत्पूर्वी आपण वळूया टॉसकडे. प्रेम गायकवाड अंतिम पुकार आपल्यासाठी आणि आता टॉस विन दिला जाईल असं आयोजकांचं मत आहे. त्याच्यामुळे आपण जेवढं लवकर होईल तेवढं लवकर इकडे यायचं आहे. तर योगेशजी दिघे यांना विनंती करेन सोबत नाही आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. योगेशजी दिघे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. लाईनअप करून मैदानामध्ये जायचं याची नोंद घ्या. आयोजकांनी लगेचच त्या निर्देशामध्ये आणून दिलंय. त्याच्यामुळे मैदानामध्ये जाताना लाईनअप करूनच जायचं. तर टॉस केला जाईल इथे मात्र आपण योगेशजी दिघे यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला प्रेम गायकवाड तर एका बाजूला मात्र आकाशजी चोरगे. या प्लीज. हेड इज अ कॉल, इट्स अ टेल. नाणेफेकीचा कौल जिंकला तो म्हणजे वारदोली बेलदोली संघाचे संघनायक आकाश चोरगेनं. पहिला सामना गमावलाय दोन्ही संघानं. डू ऑर डाय, जिंकाल तर टिकाल अन्यथा घरचं असं धराल. पहिला निर्णय काय असेल? निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा असेल. प्रेम गायकवाड सारखा ताकदवान संघ आहे, निलेश भोईर सारखी चांगली टीम आपल्या समोर आहे. त्याच्यामुळे नेमकी रणनीती प्लॅनिंग काय असणार आहे? अशी प्लॅनिंग तर काहीच नाही, पण पहिला सामना हरल्यामुळे प्रेशर थोडा आहेच. आणि समोरची टीम प्रेमचे चांगलेच खेळाडू आहेत त्याच्या टीममध्ये पण. बघू आपले बॉलर कसे काय प्रयत्न करतात. बॉलिंगचा प्रयत्न राहील, परंतु स्वतःच्या परफॉर्मन्स विषयी काय सांगशील? प्रयत्न तर करूच चांगला करण्याचा. बघू. थँक्यू, बेस्ट ऑफ लक. तर प्रेम गायकवाड पहिला सामना क्लोज काउंटर थोडासा होऊ शकला असता. अजून 10 धावा जर असत्या, जर तर वर क्रिकेट चालत नाही, जर तर शिवाय काही सरहदी नाही. काय सांगशील परफॉर्मन्स विषयी आणि आजच्या प्रथम फलंदाजी विषयी? पहिल्या मॅचमध्ये आम्ही पॉवर प्लेमध्ये आमचे 2-3 विकेट गमावले, त्याच्यामध्ये आमचा स्कोअर कमी झाला. आता या मॅचमध्ये आम्ही प्रयत्न करू की पॉवर प्लेमध्ये चांगले धाव येतील आणि विकेटसुद्धा टिकवण्याचा. संपूर्ण आयोजनाविषयी काय सांगशील? कारण 40 गाव प्रीमियर लीग आहे, आपल्या 40 गावांना एकत्र घेत आपल्या मुलांना प्लॅटफॉर्म चांगला मिळतो, याविषयी काय सांगशील? निश्चितच आपल्या विभागातील खेळाडू पुढे जावा यासाठी ही संकल्पना चांगली आहे. आणि 40 गावाचा व्यासपीठ बोलला तर आपल्या विभागात जे प्लेयर आहेत एखाद्या ग्रामीण भागातील, त्यांना मोठ्या टीममध्ये खेळण्याची चांगली संधी मिळेल अशीच मला वाटते. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. तर हे होते प्रेम गायकवाड, अष्टसंघाचे संघनायक. नाणेफेकीचा कौल झाला तो म्हणजे चेतन स्मृती रुद्रांश 11 अष्टे वर्सेस गावदेवी भैरीनाथ बेलोली वार्दुली 2 संघ दरम्यान. नाणेफेकीचा कौल जिंकला तो म्हणजेच गावदेवी भैरीनाथ बेलोली वार्दुली संघानं स्वीकारला प्रथम गोलंदाजी.
तर वळूया आपण या उत्तरार्धामध्ये काय घडतंय काय बिघडतंय. ओर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे असतील दीपक पाटील सर पळसपे. हॅलो, थँक्यू सो मच दिनेशजी पाटील ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. जाऊया मॅचच्या उत्तरार्धाकडे. त्या ठिकाणी 55 धावांचं टार्गेट सेटअप करण्यात आलंय 30 बॉल मध्ये 5 ओव्हर्स मध्ये 55. सुरुवातीला थोडस अडखळत खेळणारा संघ. पहिल्या 3 ओव्हर्स पर्यंत फक्त 17 धावा होत्या आणि फलंदाज सुद्धा बरेचसे बाद झाले होते. आणि त्यानंतर मात्र 8व्या क्रमांकावर आलेल्या साहिल लहानेनं गेम बदलला. 26 धावांची तडाखेबंद फटकेबाजी. प्रीतम घोगरेचं ते षटक मात्र जीव घेणं ठरलं आणि त्याचमुळे शेवटच्या 2 ओव्हर्स मध्ये 37 धावा आल्या आणि एक चांगली भरभक्कम धावसंख्या सध्याच्या घडीला मैदानामध्ये उभी राहिले. त्यामुळे थोडा घाम गाळावा लागेल. कर्तेश्वर मोठे भिंगार संघ. सलामीची जोडी धर्मेंद्र घोगरे आणि धीरज पवार मैदानामध्ये दाखल झालेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सचिन लहाने. मागच्या मॅच मध्ये कमाल बॉलिंग राहिली होती सचिन लहाने. बॉलिंग अटॅक चांगला आहे या टीमकडे, तो फोडावा लागेल कर्तेश्वर मोठे भिंगार संघाला. सचिन लहाने तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू घेऊन ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र मिड ऑफला बीट करत पहा त्या ठिकाणी स्टॉप केलंय. 1 रन पहिली धाव येत असताना धावसंख्येचा श्री गणेशा होईल कर्तेश्वर मोठे भिंगार टीमसाठी. धर्मेंद्र घोगरे कॅप्टन आहेत, या टीमला लीड करतात. आता मात्र फलंदाजी दाखवावी लागेल कारण 55 धावा करायचा सोपं नाहीये. सकाळपासून आपण पाहिलं धावांसाठी फार मोठा संघर्ष करावा लागतोय. विनर विनर टीम मध्ये सुरू असणारी ही मॅच आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 3. ओ यावेळेस मात्र पूलचा फटका स्क्वारलेकडे जात असताना खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसेल. बॉल सीमा रेषा पार. 4 धावांकरता पहिला चौकार. एक्सपेक्ट नसेल खरं तर या चुका. मगाशी सुद्धा असाच खरं तर सचिन लहानेच्या गोलंदाजीवर आकाश सोरगेचा झेल सुटला होता. त्यानंतर एक षटकार आला होता. इकडे बाउंड्री दडपण लगेचच रिलीज होतं. चेंज ऑफ पेस डाउन द ग्राउंड स्ट्रेट आउट फटका. ओव्हर सचिन लहाने. व्हाट अ शॉट. फॅन्टास्टिक स्ट्रोक. इट्स अ क्लियर 6 रन्स. फ्लॅट हेड जमिनीला समांतर फटका होता. जर अगोदर पासूनच प्रयत्न केले असते तर जवळजवळ अडवता सुद्धा आला असता, पण एवढाही उंच नव्हता, त्यामुळे रिचेबल होता. मी तर म्हणेन हा स्ट्रोक थोडासा नाखुश असेल. 11 धावा धावफलकावर. भन्नाट सुरुवात धीरज पवारची. कटकण्याचा प्रयत्न. त्यावेळेचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पंच इशारा करत असताना पॉईंट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावर. हा पहा खूपच बाहेर टाकला होता हा चेंडू सचिन लहानेनं. 12 धावा. सुरुवात चांगली झाली. पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये धावा आल्या पाहिजेत आणि तेच प्रामुख्याने पाहिलं गेलंय कर्तेश्वर मोठे भिंगार संघाच्या सलामीवीरांकडून. हा चेंडू सरळ जाऊन आदळलाय स्टंपवर. क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागलाय. धीरज पवार चांगलं खेळत होता, परंतु ही निर्णायक विकेट मात्र नक्कीच थोडासा आत्मविश्वास वाढवेल. ती IICN जर्मन भिंगारवाडी संघाला पहिली सफलता सचिन लहानेकडून.
थँक्यू डीजे अक्षय. सुंदर असा पोवाडा प्रस्तुत केला या ठिकाणी. 12 धावा धावफलकावर आहेत. पहिला धक्का लागलाय. कर्तेश्वर मोठे भिंगार संघाला सलामीवीर धीरज पवार मैदानाच्या बाहेर गेलाय. रोशन पाटील इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर सफलता मिळवून दिली कॅप्टन सचिन लहानेनं. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. ओ स्लाइस यावेळेस मात्र फ्लाइंग स्लिपला बीट करत बॉल चाललाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांकरता. गोलंदाज सचिन लहाने हताश झालाय. कारण तीनही स्ट्रोक्स जे गेले ना ते खरं तर वाचवता आले असते. रिप्लेस मधून आपण पाहिले तीनही स्ट्रोक्स. त्यामुळे हे क्षेत्ररक्षण नक्कीच सुधारणा केली गेली पाहिजे. स्कोर चांगला झालाय आणि जो डिफेंड होऊ शकतो, परंतु असं क्षेत्ररक्षण राहिलं तर फार कठीण आहे. ओ फटका फसलाय. बॉल हवेमध्ये स्वतः धावलाय. सचिन लहानेनं फॉलो थ्रू मध्ये चेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का यावेळेस मात्र बसेल. रोशन पाटीलच्या स्वरूपामध्ये 2 फलंदाज गमावलेत कर्तेश्वर मोठे भिंगार संघानं पहिल्याच ओव्हरमध्ये आणि या धावफलकावर धावा लागल्यात त्या 16 धावा. स्कोर फार उत्तम आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा, परंतु आघाडीचे 2 फलंदाज गमावलेत. त्यामुळे अजूनही 4 ओव्हर्समध्ये 39 धावांची गरज आहे. 10ची सरासरी आहे या मॅच मध्ये, फार मोठी नाहीये. कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं चांगलं फोडून काढलं होतं, ज्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकार, परंतु 2 महत्वाचे फलंदाज गमावलेत. आणि जे 2 फलंदाज मागच्या मॅच मध्ये चमकले होते, धीरज पवार असेल, रोशन पाटील असेल, ज्यांनी चांगली बॅटिंग केली होती, आता मात्र धर्मेंद्र घोगरेला एक कर्णधार ची भूमिका निभावावी लागेल. कॅप्टन नॉक. कर्णधाराला साजेशी इनिंग इकडून सजवावी लागेल. सामना इतकाही जड नाहीये. पाहूया दुसरं पॉवर प्लेचं षटक. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल साहिल लहाने. ज्या साहिल लहानेनं खरं तर लढण्याची प्रेरणा या मॅच मध्ये दिली आहे. अगदी 3 ओव्हर्स पर्यंत फक्त 17 धावा असणारा हा भिंगारवाडी संघ, परंतु साहिल लहानेनं मात्र 4थ्या ओव्हरमध्ये धमाकेदार बॅटिंग केली. 27 धावा त्या ओव्हरमध्ये खर्च कराव्या लागल्या होत्या प्रीतम घोगरेला, आणि तिथूनच खऱ्या अर्थानं बाउन्स बॅक या मॅच मधला पाहायला मिळाला होता. आणि तोच साहिल लहाने आता मात्र आपलं अष्टपैलुत्व सिद्ध करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. ओ द विकेट हळूवारपणे, फक्त पाहायला गेलं तर कलायुं का उपयोग, फक्त रीसचा वापर करण्यात आला होता. हा फटका अगदी सॉफ्ट हँडेड आपण पाहिलं, वळवण्याचा प्रयत्न धर्मेंद्र घोगरेनं केला, परंतु त्याच्यामध्ये अपयश. चेंडू निर्धाव. मागच्या मॅच मध्ये सुद्धा भन्नाट बॉलिंग केली होती साहिल लहानेनं. एक चांगला ट्रम्प कार्ड राहिलं, एक चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाच्या स्क्वॉड मध्ये इन करून घेण्यात आला टीम मॅनेजमेंट कडून, आणि त्यांना आज चांगला खेळ सुद्धा केलाय. बॅटिंग तर चांगली झाली, परंतु त्या बॅटिंगला न्याय द्यायचा असेल साहिल लहानेला तर एक चांगलं षटक सुद्धा फेकावं लागेल. पहिला चेंडू डॉट आलाय. धर्मेंद्र घोगरे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये खास करून संयमाची भूमिका घेणार की या ओव्हरमध्ये अधिकाधिक धावा काढण्यासाठी प्रयत्न करणार, इकडे मात्र पाहावं लागेल. ओ यावेळेस मात्र बळवलाय बॉलला. स्क्वेअर लेगच्या वरतून बॉल चाललाय. चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले. जरूर बाउंड्री वाचवले. हे असं क्षेत्ररक्षण झालं तर नक्कीच गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढतो, आणि पहिल्या ओव्हरमध्ये तेच कुठेतरी पाहायला मिळालं नव्हतं. 2 चौकार 1 षटकार, चुकीचं क्षेत्ररक्षण, थोडंसं ज्या बाउंड्रीज वाचवता आल्या असत्या त्या मात्र दिल्या, आणि त्याचमुळे प्रेशर बनवता आलं नव्हतं या मॅच मध्ये.
परंतु हे क्षेत्ररक्षण जरूर फटका वाचवला या ठिकाणी धर्मेंद्र घोगरेचा. 2 धावेनं टीमची टोटल 18 वर 18. 22 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये 5व्या दिवशी हा विनर मधील सामना. हो, बॅकफुटला येऊन हलक्या हातानं मात्र खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू या ठिकाणी साहिल लानेचा फिनिश होत असताना सिंगल मिळते. एक धाव. थोडस संयमानं खेळलं जातंय, थोडस भेदकलेल्या अवस्थेमध्ये किंवा अगोदरच मन बनवलंय धर्मेंद्र घोगरेनं की मला एका बाजूला राहायचंय, मला थोडस पेशन्स हवेत. आणि त्याचमुळे मगाशी धीरज पवार, रोशन पाटीलला कदाचित प्रमोट करण्यात आलं होतं. इकडे सतीश टावरे आलाय जो मोठे फटके खेळू शकतो. त्यामुळं हे आता मात्र फायनल झालंय. धर्मेंद्र घोगरे आपली विकेट टिकवून खेळणार. ज्या पद्धतीनं त्यानं 4 चेंडू खेळलेत हे बरंच काही सांगून जाणारे ठरलेत. गोलंदाज साहिल लाने तयार. ओ लोवर फुल टॉस बॉल स्वीप केलाय, पाडल स्वीप आणि बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सतीश टावरेच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. पहा बाउंड्री गेली होती परंतु धावताना अक्षरशः पडला. जोरदार खरतर पडला. थोडीशी दुखापतकरण होऊ शकते अशा वेळेला. जर बाउंड्री जात असेल सोडून द्या. यावेळेचा हा चेंडू भन्नाट यावेळेस मात्र प्लेसमेंट पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका जरूर वाचवलाय परंतु टावरे काय खेळतोय. कमाल बॅटिंग. सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानामध्ये होत असताना सतीश टावरेकडून धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर झोन पोहोचलाय तो 25 या आकड्यावर. 25 रन्स, 30 धावांची गरज आहे. 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30 रिक्वायर्ड. कलात्मकता पाहायला मिळते सतीश टावरेची. मगाशी सुद्धा आपण स्वीप पाहिला, त्यानंतर सुद्धा अगदी रिसचा वापर करत फटकेबाजी करतोय. त्यामुळे साहिल लानेच्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 धावा आल्यात. लोवर फुल टॉस बॉल यावेळेस मात्र फाईट स्ट्रॉंग ऑन कडे. बॉल थोडासा टर्न झालाय. थोडासा गॅप मध्ये प्लेस करण्यात आला होता. सिंगल मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेची षटकं संपलेत आणि करतेश्वर मोठे बिंगार संघ 55चा पाठला करत असताना 2 गडी बाद 26 धावा. 3 ओव्हर्स मध्ये 29 धावांची गरज. धावांची गरज आहे. थोडीशी शॉर्ट टीम मीटिंग कॉल करण्यात आली होती आणि ती यासाठीच होती की सचिन लहाने 3रं षटक टाकणार की 4थं. हा बऱ्याच विचारांती निर्णय घेण्यात आलाय आणि 3ऱ्या ओव्हरसाठी इकडे मात्र चेंज पाहायला मिळेल. गोलंदाजी मधील बदल पाहायला मिळेल. आकाशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय तो सचिन लहानेनं. त्यामुळे 4थ्या षटकासाठी सचिन लहाने जवळजवळ येणार हे स्पष्ट झालंय. आकाश भोईर आलाय. डेरवली गावचा खेळाडू आहे. 3रं षटक टाकेल परंतु आता ह्या ओव्हर मध्ये सचिन लहाने जर 4थं षटक करणार असेल तर शेवटच्या 2 ओव्हर्स मध्ये सुद्धा चांगल्या धावा ठेवाव्या लागतील आणि ते दडपण आता मात्र आकाश भोईरवर सुद्धा असेल. कारण जोडी स्थिरावले, थोडस सेट झाले. धर्मेंद्र घोगरे आणि सतीश टावरे खेळपट्टीवर. 3 ओव्हर्स मध्ये 29 धावांची गरज आहे 10च्या सरासरीनं. त्यामुळं आकाश भोईरच्या या षटकामध्ये किती धावा येणार यावर जवळजवळ मॅचचं भवितव्य असेल.
चला स्पीड अप करा. IIC जर्मन भिंगारवाडी बराच वेळ घेत आहे. इम्पॅक्ट प्लेअर इन करण्यात आला. आय थिंक यस 35 गुण करत असताना ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर विनय गाताडी ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर सांगडे गावचा इम्पॅक्ट प्लेअर इन झालाय या सिच्युएशन मध्ये. त्यामुळे कदाचित गोलंदाजीचा पर्याय इकडे मात्र वापरला जाईल की काय पाहूया. ओ स्कूप करण्याचा प्रयत्न इकडे मात्र प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. पहा अनऑर्थोडॉक्स इकडे डायरेक्ट हिट जरूर झालाय परंतु इकडे संधी मिळाली. दुसरी धाव पूर्ण करण्याची रेफर करण्यात आलंय. तिसऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेण्यात आले. पाहूया जर इकडे पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सुरक्षित असतील तर या 2 धावा सुद्धा पूर्ण असतील. चेक केलं जाईल 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. हा निर्णय जरूर आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. या 2 धावा असतील. फलंदाज सुरक्षित आहेत आणि या 2 धावांच्या मदतीनं पाहू शकता रिप्लेस मधून 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही क्षणचित्र आपल्या टीव्ही स्क्रीनवर. 28 धावा धाव फलकावर. आकाश भोईर गोलंदाजी मार्कवर दडपण आहे. या ओव्हरमध्ये धावा कमी द्यायच्या आहेत. खास करून निदान शेवटच्या 2 ओव्हर्स मध्ये 18 ते 20 धावा 17 ते 18 धावा तरी ठेवाव्या लागतील. ओ आडव्या बॅटन साइडला कडा प्रहार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून भिरकावून दिलाय. सतीश टावरेचा हा चेंडू जाऊन पडलाय तो सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. सोळा बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. यासाठीच मगाशी टीम मीटिंग कॉल करण्यात आली होती. तिसरं षटक सचिन लहानेनं घ्यायचं की नवीन गोलंदाज वापरायचा. परंतु शेवटच्या 2 ओव्हर्स मध्ये रन्स तर राहिला पाहिजेत सचिन लहानेला फाईट करण्यासाठी. आकाशचा हा चेंडू यावेळेस मात्र कमाल फटका. स्कूप केला आणि बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हेरी चीकी सतीश टावरेच्या पॅट मधून अनऑर्थोडॉक्स चौकार. पंधरा बॉल मध्ये आता 17 धावांची गरज आहे. पहिल्या 3 बॉल मध्येच आकाश भोईरनं 12 धावा दिल्यात आणि त्याचमुळे मागड षटक आणि ही संधी मात्र टावरेनं सोडलेली नाहीये. त्याला माहिती आहे पुढचा गोलंदाज सचिन लाने येऊ शकतो. त्याच्या अगोदरच आपल्याला रन्स कव्हर करायचे आहेत आणि त्याचमुळे धर्मेंद्र एका बाजूला कूल माइंडेड राहून इकडे मात्र प्रमोट करण्यात आले सतीश टावरेला. हो यावेळेस लॉफ्ट केले बॉलला आणि तोही चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग गगनचुंबी षटकार. सामना जिंकण्यासाठी सतीश टावरे 8 बॉल मध्ये 27. चांगला चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केलं होतं परंतु थोडासा उशीर जरूर झालाय. आकाश आहे चेंडूला एकदा वेताना दिसले. महागड षटक मात्र IIC जर्मन भिंगारवाडी संघाकडून आकाश भोईरनं दिल्यात त्या तब्बल 21 धावा
आणि 2 ओव्हर्स मध्ये आता सचिन लानेला डिफेंड करायच्या त्या फक्त 8. 47 धावा धावफलकावर, 55 धावांचं लक्ष्य आहे, 8 धावांची आवश्यकता. तीन ओव्हर्स मध्ये 47 धावा धावफलकावर आहेत. आणि इकडे पाहूया 2 ओव्हर्स मध्ये आता फक्त 8 धावांची आवश्यकता. टेन्शन दूर झालंय. कर्तेश्वर मोठे भिंगार संघ हळूहळू सुपर 12 कडे वाटचाल करत असताना एक मोठी अचीवमेंट आहे टीम मॅनेजमेंट साठी. लगातार 2 सामने जिंकून लवकर घरी जाऊन आराम करायचा, यापेक्षा चांगलं सुख काय असू शकतं. कारण रणरण त्या उन्हामध्ये, अन्यथा आणखीन एक सामना पराभूत झाल्यानंतर खेळावा लागतो. चाळीसगाव प्रीमियर लीग यंदाचं 3रं वर्ष धुमधडाक्यामध्ये साजरं होत असताना जनमान महोत्सव नारपोली ग्राउंड, नारपोलीकरांची मेहनत आहे. वासुदेव पाटील आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा, नरेंद्रजी मस्कर असतील, आकाश पाटील, प्रकाश पाटील, योगेश मस्कर, दिनेश पाटील, दीपक कुरंगळे आणि आमचे प्रवीण भोईर बाहुबली, संपूर्ण मॅनेजमेंट सांभाळतात सध्याच्या घडीला. 4थं षटक साहिल लानेला यावेळेस मात्र स्कूप केलाय आणि कमाल फटका. बॉल लॉंग स्टॉप, सीमारेषा पार. 4 धावांकरता येतोय चौकार. रसिक पाहुन होती दंग, कर्तेश्वर क्रिकेट भिंगार संघ, कर्तेश्वर क्रिकेट भिंगार संघ. थँक्यू डीजे. विजयाकडे वाटचाल करत असताना पहा लगानमधील भुराची आठवण येईल तुम्हाला. काय फटका खेळला, एवढ्या सहजतेनं मघासपासून आपण पाहतोय स्कूपचे फटके सर्रासपणे खेळताना दिसलाय टावरे मैदानामध्ये. पुढे आला होता आणि इकडे मात्र खिलवाड करूंगा असंच काहीच दर्शनी पाहायला मिळालं. शॉर्ट मिड विकेटच्या डोक्यावरून हा फटका सजवला होता. आता त्यांनी सांगितलंय की संपूर्ण खेळपट्टी ही माझी आहे. कसाही खेळतोय तो आणि त्याच्या बॅटमधून धाबा येत असताना कॉन्फिडन्स वाढलाय, आत्मविश्वास पहा त्याचा किती आहे. मनोधैर्य उंचावलंय सतीश टावरे. 11 बॉलमध्ये 34 धाबांचं योगदान दिलंय. जिंकण्यासाठी फक्त 2 धाबांची आवश्यकता. क्लीन बोल्ड, दांडी गुल. सामन्याला मात्र विजयाकडे जरूर आणलंय, परंतु विजयाच्या धावा मात्र तो काढू शकलेला नाहीये. साहिल लानेला मात्र ही विकेट मिळण्यास बराच उशीर झालाय आणि तोपर्यंत मात्र कर्तेश्वर मोठे भिंगार संघानं जवळजवळ हा सामना आपल्या खिशामध्ये घातल्यासारखाच आहे. कारण इकडे आता मात्र शेवटचे 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अवघ्या 2 धाबांची आवश्यकता. फक्त 2 धाबांची आवश्यकता. सुधीर पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना 5व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी साहिल लाने.
इज टेकन अनदर विकेट डाऊन. 2 साठी सुद्धा संघर्ष करावा लागेल. थोडासा विजय लांबवत असताना साहिल लाने लगातारची ही दुसरी विकेट. त्रेपन्न धाबा झाल्यात. फक्त 2 धाबांची आवश्यकता. कर्तेश्वर मोठे भिंगार संघ हळूहळू विजयाकडे. मोठे भिंगार म्हटलं की आमचे समालोचक मित्र गोरक्षनाथ पवार त्यांच्या गावचा संघ हे सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु साहिल लाने थोडासा विजय लांबवलाय. ऑन अ हॅट्रिक नाव बॉलर ड्राईव्ह केला. शॉर्ट मिड विकेट कडे सिंगल त्या ठिकाणी मिळाली. स्कोर इज लेवल. 54 धाबा धाव फलकावर. इथून पराभूत होऊ शकत नाही हा संघ. एकच धावाची गरज आहे. फक्त सिंगल रन रिक्वायर्ड. 7 चेंडूंचा खेळ बाकी याच ओव्हरमध्ये. 4थ्या षटकामध्ये मात्र विजय साकारला जाणार की पुढच्या 5व्या षटकाची मात्र वाट पाहावी लागेल. पाहूया शेवटचा चेंडू आहे. साहिल लानेनं चांगलं कार्य केलं या ओव्हरमध्ये. 2 फलंदाज बाद केलेत. पाहूया धर्मेंद्र. फक्त टच दिलं यावेळेस मात्र आणि बॉल सीमारेषा पार. धर्मेंद्र गोगरे कॅप्टनच्या बॅट मधून येतोय. हा विजयश्री खेचून आणले. चौकारांना सलग 2 सामने जिंकलेत आणि 40 गाव प्रीमियर लीगच्या सुपर 12 मध्ये अंतिम 12 मध्ये कर्तेश्वर मोठे भिंगार संघ दाखल. वेल प्लेड बॉईज. हार्दिक हार्दिक अभिनंदन.